नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रोबॅबिलिटीचा अभ्यास करतोय. 5.1, 5.2, 5.3 इथपर्यंतचा सगळा अभ्यास करून झाला आहे आणि आज आपण जातोय प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंटकडे. अगदी साधा सोपा फॉर्म्युला आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ ॲन इव्हेंट. आता प्रोबॅबिलिटी ऑफ ॲन इव्हेंट म्हणजे काय? सपोज प्रोबॅबिलिटी ऑफ ए नथिंग बट एन ऑफ ए डिवायडेड बाय एन ऑफ एस. म्हणजे एखाद्या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी जेव्हा आपल्याला शोधायचे त्यावेळेस आपल्याला त्या इव्हेंटमध्ये किती इलिमेंट आलेत ते शोधायचं आहे, डिवायडेड बाय त्याच्या सॅम्पल स्पेसमध्ये किती इव्हेंट आहेत, त्याच्या सॅम्पल स्पेसमध्ये किती इलिमेंट आहेत ते शोधायचं आहे. आणि फॉर्म्युला काय लिहायचं आहे? एकदम साधा सोपा. काय फॉर्म्युला वाचा? प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. परत एकदा रिपीट करा. प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. रिपीट इट अगेन. प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. सपोज वी हॅव टू फाइंड आउट प्रोबॅबिलिटी ऑफ द इव्हेंट बी. काय फॉर्म्युला तयार होईल? प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस. वी हॅव टू फाइंड आउट प्रोबॅबिलिटी ऑफ सी. काय होईल? प्रोबॅबिलिटी ऑफ सी इज इक्वल टू एन ऑफ सी अपॉन एन ऑफ एस. Remember, main thing is here, one main thing, that is probability of any event. Probability of any event is greater than or equal to 0. Probability of any event is always greater than or equal to 0 and less than or equal to 1. This is very important for 11th standard also. Probability of any event is always greater than or equal to 0 or less than or equal to 1. If the event is impossible event, if the event is an impossible event, then what is the probability of impossible event? Definitely probability of impossible event is 0. Why it is 0? Because in impossible event, how many elements are there? 0 elements. In impossible event, how many elements are there? There are 0 elements. And what is the probability of sure event? What is the probability of sure event? Anybody tell me the answer. What is the probability of sure event? Yes. What is the probability of sure event? वाह, किती सुंदर अभ्यास आहे. Yes. शुअर इव्हेंट कशाला म्हणतो आपण? चिकणे साक्षी, स्टँड अप अँड टेल द आन्सर ऑफ शुअर इव्हेंट. शुअर इव्हेंट म्हणजे काय? कशाला आपण शुअर इव्हेंट म्हणायचं? काय म्हणजे शुअर इव्हेंट? यस, इकडे अनिशा, कशाला आपण शुअर इव्हेंट म्हणतो? यस, सस्ते श्रुती. हां, शुअर इव्हेंट म्हणजे काय? तो झाला रँडम एक्सपेरिमेंटची डेफिनेशन. शुअर इव्हेंट शुअर इव्हेंट कशाला म्हणायचं? यस, एखादा म्हणजे एस असेल ना त्यातले सगळे एलिमेंट्स एखाद्या म्हणजे जेव्हा यस मधले सगळेच्या सगळे एलिमेंट इव्हेंट मध्ये येतात तेव्हा आपण त्याला म्हणतो शुअर इव्हेंट. For example, one die is thrown. Which is yes? 1, बोला. 1, 2, 3, 4, 5, 6. What is the n of yes? 6. Let us consider A be the event for getting natural number less than 7. A is the event for getting natural number less than 7. मला नॅचरल नंबर असा पाहिजे की जो 7 पेक्षा लहान पाहिजे. देन हू इज दिस? 1, बोलो. 2, 3, 4, 5, 6. एलिमेंट ऑफ द इव्हेंट आहे.
element of the event A is nothing but the element of the S. So such a type of event is called sure event. जेव्हा यस मधले सगळेच्या सगळे घटक कुठे यायला पाहिजेत, ए मध्ये यायला पाहिजेत, इव्हेंटमध्ये यायला पाहिजेत, तेव्हा आपण त्याला काय बोलायचं आहे, शुअर इव्हेंट. इम्पॉसिबल इव्हेंट केव्हा म्हणायचं? व्हॉट इज इम्पॉसिबल इव्हेंट? सपोज बी इज द इव्हेंट ऑफ getting neither positive nor negative integer. Who is neither positive nor negative integer here? No is there. So B is equal to only curly bracket. In this curly bracket no element is there. So how many elements are there? Zero. Such a type of event is called impossible event. अशा इव्हेंटला काय म्हणतो आपण? इम्पॉसिबल. आणि म्हणून लक्षात घ्या, इम्पॉसिबल इव्हेंटची प्रॉबॅबिलिटी किती येते? 0. शुअर इव्हेंटची प्रॉबॅबिलिटी किती येते? 1. आणि नेहमी कोणत्याही इव्हेंटची प्रॉबॅबिलिटी जी आहे ती प्रॉबॅबिलिटी ही 0 किंवा 0पेक्षा मोठी आणि 1 किंवा 1पेक्षा लहान याच्यामध्ये अडकलेली असते. 0 किंवा 0पेक्षा मोठी, 1 किंवा 1पेक्षा लहान जेव्हा प्रॉबॅबिलिटी येते तेव्हा त्याला आपण काय म्हणतो? त्याची ती प्रॉबॅबिलिटी कशामध्ये? प्रॉबॅबिलिटी ऑफ एनी इव्हेंट इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0, लेस दॅन ऑर इक्वल टू 1. लक्षात येत आहे? बघा काय काय सांगितलं मी आता. प्रोबॅबिलिटी ऑफ एनी इव्हेंट, हाऊ टू कॅल्क्युलेट? एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. Probability of event B, n of B upon n of S. Probability of event C, n of C upon n of S. हे वाक्य काय सांगितलं? Probability of any event is greater than or equal to 0, less than or equal to 1. इथं काय सांगितलं मी? शुअर इव्हेंट कशाला म्हणायचं? सपोज 1 die is thrown, S is equal to 1, 2, 3, 4, 5, 6. n of S is equal to 6. Then A is the event for getting the number less than 7. Then which is the number which is less than 7? 1, 2, 3, 4, 5, 6. So n of A is equal to 6. So this event is called sure. This event is called sure event. B is the event for getting neither positive nor negative integer, but here no element is there that is neither positive nor negative. असं कोणताही एलिमेंट नाही आहे की जो पॉझिटिव्ह आहे. नायदर पॉझिटिव्ह नॉर निगेटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह पण नाही आणि निगेटिव्ह पण नाही. असं इथे एलिमेंट आहे का? नाही. आहे का तिथे? नाही. तो कोण आहे? 0. पण 0 इथं नाही आहे. म्हणजे हा काय झाला? इम्पॉसिबल इव्हेंट. इम्पॉसिबल इव्हेंटची प्रॉबॅबिलिटी किती असते? 0. शुअर इव्हेंटची प्रॉबॅबिलिटी किती असते? 1. आणि म्हणून प्रॉबॅबिलिटी ऑफ कोणताही इव्हेंट असेल तर त्याची प्रॉबॅबिलिटी ही कशातून कशामध्ये असते? लेस दॅन ऑर इक्वल टू 0, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 ऑर लेस दॅन ऑर इक्वल टू 1. लक्षात राहीन? यस. आता तुम्ही सगळेजण जाऊया आपण कुठल्या भागाकडे? प्रॅक्टिस सेट 5.4. प्रॅक्टिस सेट 5.4कडे या. यस, प्रॅक्टिस सेट 5.4. प्रॅक्टिस सेट 5.4. रीड द फर्स्ट एक्झाम्पल. यस, गाडी उभी राहा. मोठ्यानं पहिलेच एक्झाम्पल वाच. यस, रीड द फर्स्ट एक्झाम्पल. Find the probability of the following events. बघा काय दिलं तिथं. इफ 2 coins are tossed, 2 कॉईन टॉस केले, फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ द फॉलोइंग इव्हेंट्स. तर खालच्या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी काढा. गेटिंग ॲटलिस्ट 1 हेड अँड गेटिंग नो हेड. काय विचारलंय नवीन? 5.3 मध्ये हेच होतं, 5.3 मध्ये हेच होतं, बरोबर. आता नवीन काय फक्त घ्यायचं आहे आपल्याला? त्याची प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायचे. काय फाइंड आउट करायचे? प्रोबॅबिलिटी. बघा काय सांगितले इथे. इफ 2 coins are tossed, if 2 coins are tossed असं मी म्हटलं. इफ 2 coins are tossed, so S is equal to 2 coin मी टॉस केले. अनुजा, which is yes? Stand up and tell, speak loudly. Yes, HH बोला सगळ्यांनीच. HH. अरे सगळ्यांनीच बोला मोठ्याने.
Yes, HH, HT, TH, TT. These are the elements of that. Yes. Then what is N of S? N of S is equal to 4. Then first, आता काय म्हटलंय? Getting at least one head. Let A be the event. Let A be the event for getting at least one head. one head. कमीत कमी एक तरी हेड पाहिजे. आता हेड किती पाहिजे? कमीत कमी एक. ॲटलिस्ट वन. या शब्दावर कॉन्सन्ट्रेट करा. ॲटलिस्ट वन. वन हेड म्हणजे 2 हेड असले तरी चालतील. 1 हेड 2 हेड म्हणजे कोण कोण येईल बोला? एच एच बोला मोठ्याने. एच टी टी एच. टी टी घेणार आहे का आपण? देअर फॉर एन ऑफ ए इज इक्वल टू 3. बोला मगाचा फॉर्म्युला. प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए अपॉन. यस, प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ यस. बरोबर. म्हणजे काय झालं इथं? प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू 3 डिवायडेड बाय 4. फिनिश. आहे का त्याच्यात काय अवघड? नथिंग इज डिफिकल्ट. सगळेजण ज्याचे त्याच्या जागेवर येऊन बसा. पुढे गेटिंग नो हेड. कुठलं काय म्हटलं पुढे? गेटिंग नो हेड. त्याला दुसऱ्या इव्हेंटला जातोय मी. लेट बी द इव्हेंट for getting no head. बी कोणता इव्हेंट आहे आपल्याला? असा इव्हेंट की ज्याच्यामध्ये काय मिळत नाही आहे? नो हेड. हेडच नको. मग असं काय आहे? यस, टी टी. सो बी इज इक्वल टू टी टी. टी टी. नंबर ऑफ बी इज इक्वल टू बोला 1. प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला बोला मोठ्याने. उच्चारा सगळ्यांनी. प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू एन ऑफ बी अपॉन एन ऑफ यस. एन ऑफ बी किती आलं? 1. एन ऑफ बी किती? 1 डिवायडेड बाय व्हॉट इज एन ऑफ यस? बघा एकदा वाचून घ्या पटकन. काही क्षणात वाचा. डोळ्याची नजर फिरवा फक्त त्याच्यावरनं. काय काय झालं बघा. सहज म्हणून आपल्याला 3 मार्क मिळायला हरकत नाही. काय दिलं आहे? यस. 2 कॉईन्स आर टॉस. यस लिहून टाकला. एच एच, एच टी, टी एच, टी टी. एन ऑफ यस किती आहे? 4. त्याच्यानुसार इव्हेंट घ्या. इव्हेंट लिहा. त्याची प्रॉबॅबिलिटी शोधा. दुसरा इव्हेंट लिहा. त्याची प्रॉबॅबिलिटी शोधा. इतकं सोपं आहे. बरोबर. आता ज्याच्याकडे पुस्तक आहे त्याने मोठ्या आवाजामध्ये रीड द प्रॉब्लेम नंबर 2. 1, 2, 3 स्टार्ट. स्पीक लाऊडली. यस, स्टार्ट. 1, 2, 3 स्टार्ट. Okay. If 2 dice are rolled simultaneously, then find the probability of the following events. किती सोपा क्वेश्चन आहे बघा. 2 dice are rolled simultaneously. किती डाय रोल करायच्यात? 2. बरोबर. मग काय येऊ शकतं यसमध्ये? बोला. एका डायवरचा 1, दुसऱ्या डायवरचा 1. 1 1 1 2 1 3 1 4 2 1 2 2 2 3 2 4 2 5 2 3 1 3 2 4 1 4 2 4 3 4 4 4 5 6 5 1 5 2 5 3 5 6 1 6 2 How many? 36. How many? 36. Yes. परत एकदा रिपीट करा पटकन. Yes is equal to in curly bracket 1 1 1 2 1 3 1 4 1 5 1 6 1 2 1 2 2 2 3 2 4 2 5 2 6
3 1 3 2 4 1 4 2 5 1 5 2 6 1 6 2 कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. हे असं मात्र रेषा ओढायच्या नाही, परीक्षेत व्यवस्थितच लिहायचं जसं तुम्ही बोललात तसं. बरोबर. किती आले हो NOPS? 36. NOPS किती आलेत? सो NOPS इज इक्वल टू 36. यस. पाठीमागं शितोळे उभी राहा. काय इव्हेंट पहिला? No book is there. The sum of the digits on the upper faces is at least 10. त्याच्या त्या अप्पर फेसवरच्या डिजिटची बेरीज किती यायला पाहिजे? कमीत कमी 10. मग 10 आली चालेल, 11 आली चालेल, 12 आली चालेल, 13 आली तर येणार पण नाही आणि चालणार पण नाही. येणार पण नाही आणि कारण याची मॅक्झिमम बेरीज किती येऊ शकते? 12. बरोबर. बरोबर. ॲटलिस्ट 10. मग मी इथं काय म्हणेल? लेट ए बी द इव्हेंट, लेट ए बी द इव्हेंट फॉर गेटिंग सम ऑन अप्पर फेस, अप्पर फेस ॲट लिस्ट 10. किती पाहिजे? कमीत कमी 10. बरोबर. मग आता तुम्ही मला शोधून पटपट सांगा. ए इज इक्वल टू कोणाची बेरीज? पहिल्या लाईनला कोण सापडलं का? दुसऱ्या, तिसऱ्या नाही. चौथ्या लाईनला बघा 4 6. पाचव्या लाईनला 5 5 5 6. लाजू नका, मोठ्याने बोला. यस. 6व्या लाईनला 6 4 6 5 6 6. Yes. How many elements are there, बच्चो? Yes. N of A is equal to 6. मरगळ आलेली झटका. अभ्यासाला लागा. परीक्षा जवळ आले, बोर्डाची परीक्षा जवळ आले, आपलं अस्तित्व जवळ आले. लक्षात घ्या. 52 72 92 99 किती आपल्याला हवेत किती ओळखा आणि काम करायला सुरुवात करा. यस. प्रोबॅबिलिटी ऑफ ए. उच्चारा फॉर्म्युला. प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू. उच्चारा परत एकदा. प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू N of A अपॉन N of S. N of A upon N of S. What is N of A? 6. What is N of S? 36. 6 1 6. What is your answer? Very simple. ओके. आहे का अवघड काही त्याच्यात? नो. आता बघा पुढे काय म्हटलंय? द सम ऑफ द डिजिट्स ऑन द अप्पर फेस इज 33. काय म्हटले? द सम ऑफ द डिजिट्स ऑन द अप्पर फेसेस इज 33. कोणतरी सापडेल का मला असा की जेणेकरून त्याची बेरीज 33 येईल? नाही येणार. म्हणजे मी इथं असं म्हणेल बी इज इक्वल टू, मी डायरेक्ट लिहितो बी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट. कसला इव्हेंट आहे? इम्पॉसिबल इव्हेंट आहे. कसला इव्हेंट आहे शिंदेबाई? इम्पॉसिबल इव्हेंट आहे, कारण त्याच्यामध्ये एक सुद्धा एलिमेंट आलेला नाही आहे. सो N of B इज इक्वल टू हाऊ मेनी? चला प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला उच्चारा. प्रोबॅबिलिटी ऑफ B इज इक्वल टू N of B अपॉन N of बरोबर. Therefore, probability of B is equal to 0 divided by 36. What is your answer? 0. Yes, okay. आता त्याच्यामध्ये बघा काय पुढचे प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. यस. धन्यवाद सगळ्यांना. सगळ्यांनी अभ्यास स्टार्ट करा जर केला नसेल तर, जितका होईल तेवढा.